चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना काही कानपिचक्या दिलेल्या आहेत। तपासामध्ये अडथळे येतील अशी वक्तव्य करू नये अशा सूचना सुद्धा बावनकुळेंनी दिल्यात। तर याआधी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांच्यासोबत बातचीत केलेली होती आणि एकूणच सरपंच हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांना आता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत। तपासामध्ये अडथळे निर्माण होतील अशी वक्तव्य करू नका अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी आपली यंत्रणा कामात लावली आहे। संपूर्ण लक्ष देवेंद्रजीचं आहे, सरकारचं लक्ष आहे आणि मला विश्वास आहे की यातना आरोपी तर पकडले जातीलच किंवा आरोपी पकडले गेले आहे, पण कुठलाही आरोपी हा कोर्टात सुटणार नाही। सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की असे कुठलेही स्टेटमेंट्स, असे कुठलेही वक्तव्य जे तपासाकरता आडवे येतील किंवा तपास यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी डिमॉरलाइज होईल की तपास यंत्रणा खच्चीकरण होईल, असे कुठलेही स्टेटमेंट करू नये। देवेंद्रजी या प्रकरणामध्ये पूर्ण शक्तीने आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता काम करेल असा मला विश्वास आहे। आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही। त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही। या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये। देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा। जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।